चषक आणि त्या चषकाचे लाडके आयोजक यांना विनंती राहील आपण या स्वागत आहे आपलं बाकलन संघाचे पुरस्कर्ते सुद्धा असतात वैभवदादा पवार आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होते स्वागत आहे आपलं आमदार चषक 2025 मध्ये या आपण जाऊया माझ्या दिशेने आणि कमेंट बॉक्स मध्ये पुनश्च एकदा आपण परिवर्तन करणार आहोत आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल जो आवाज सातत्याने सध्या तुम्ही महाराष्ट्रभर ऐकतायत ते आमचे अत्यंत जवळचे मित्र तुषारजी शिंदे सरांना धन्यवाद। धन्यवाद सन्मान्य महेशजी सर आणि सन्मान्य राहुलजी सन्मान्य सोमनाथजी सर्वांच्या मनापासून आभार आणि जातोय आपण विद्यमान सामन्याकडे। एका बाजूने श्री गणेश मानकुली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी शिरगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि क्रीजच्या आखणी मैदानावरती सुरू होती। नेहा 11 शिरगाव संघ सन्माननीय श्रीमान भागाराम पवार पुरस्कृत हा संघ मैदानावरती उतरलाय। नेहा 11 शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। सुस्वागतम 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 या दरम्यान सन्माननीय महेशजी पंढरनाथ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय। भाई स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं। आमदार चषक बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी भरपूर साऱ्या मान्यवरांचं आगमन सुद्धा होतंय। सर्वांचं स्वागत करून मॅचला होते सुरुवात। एका बाजूला जय भवानी शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माडकुली हे दोन मातब्बर संघ आहेत आणि या दोन मातब्बर संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। लेट्स प्ले गेम ऑन नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स। थँक्यू सो मच महेश सर। आपण जातोय मॅचकडे आणि जिथे श्री गणेश मानकिवली संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल फलंदाजी करताना पाहायला मिळेल नेहा 11 शिरगाव संघ सन्माननीय भागराम पवार पुरस्कृत हा संघ मैदानावरती दाखल झालाय। पहिला बॉल लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर रिजनला पंकज भोले यांच्यावरती आक्रमण पहिल्या बॉलवरती केलंय। क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावेंची प्राप्ती झाली आणि 2 धावेंनी या ठिकाणी डावाचा श्री गणेश केलाय फलंदाज सागर यांनी। सागर आणि अंशुल ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे नेहा 11 शिरगाव संघासाठी आणि पहिल्या बॉलवरती बॅटर मार्क ऑफ होत आहेत सागर। गोलंदाज पंकज भोले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। यावेळेस फुलर यांचा बॉल शॉर्ट विकेट क्षेत्रामध्ये धावबाची संधी फंबल झालाय आणि एक धाव मुकम्मल देखील होईल। नाही धाव आली नाहीये तिथे आपण पाहतोय डॉट बॉल खूप वेगाने घडामोडी मैदानावरती घडल्या। डॉट बॉल आहे। पंकज भोले सध्याच्या खडीला भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू आहे। वंडर बॉय ऑफ मानकिवली पंकज भोले सध्याच्या खडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्यांना पाहतोय। अष्टपैलू खेळाडू आहेत। कमी गतीने हा बॉल टाकला इथे चकवा दिला लेंथवरती हा बॉल होता। पंकज भोले अप्रतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल। अनुभव आहे पंकज भोले यांच्याकडे आणि त्याचा मात्र पुरेपूर उपयोग करताना ते पाहायला मिळतंय। चांगला बॉल पाहायला मिळाला। यावेळी चकवा दिला फलंदाजाला कमी गतीने टाकला होता। पहा तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये विविधता असणं गरजेचं आहे आणि खरं तर वर्साटाईल बॉलर ते आहेत। वर्साटाईल सिंगर हे तुम्ही ऐकलं असेल परंतु विविधता पंकज भोले यांच्याकडे आहे ती पाहायला मिळते। राईट आर्म राउंड द विकेट यावेळेस फ्लिक केले बॉलला फ्लिक ऑफ द रिस्ट चांगला फटका आहे। वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला। एक धाव पूर्ण झाली आहे। 2 धावेंचा प्रयत्न आहे। क्षेत्ररक्षण देखील लाज जवाब आहे। 30 यार्ड सर्कल मधून क्षेत्ररक्षक धावले होते। हेमंत मराडे 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 4। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 4 धावा धावफलकावरती आहेत। पंकज भोले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत। अंशुल आणि सागर ही जोडी मैदानावरती आहे। गोलंदाज पंकज राईट आर्म राउंड द विकेट यावेळेस मात्र अंतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल डॉट असेल अतिरिक्त उसळी जरूर बॉलने घेतली आहे परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळेल। षटक क्रमांक 1 मार्गस्थ पंकज भोले बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली
आणि गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली. कधी बॉल तुम्ही लेंथ पुढे पाहिली, कधी बॉल लेंथ पाठीमागे पाहिली, कधी शॉट ऑफ गुड लेंथवरती बॉल पिच झालेला तुम्ही पाहिला. या षटकामध्ये तुम्हाला विविधता पाहायला मिळाली. व्हेरिएशन पंकज भोले यांच्याकडे आहे आणि ते व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेस फटका चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा पंकज भोले यांनी खर्च केल्यात आणि आता मात्र थोडासा दबाव वाढलाय. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील त्यांना मात्र वेगाने धावा बनवाव्या लागतील. पहा, पहिला नवीन बॉल हाताळणं देखील कठीण असतं कारण फर असतात बॉलला. टीम मिटिंग करू नका विनंती आहे. मानकिवली संघ 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल आणि 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानकिवली संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला पाठबळ देण्यासाठी आपण पाहतोय दहिवली नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक गजेंद्र गडगे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं प्रवीणजी गडगे यांचं आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या बाजूतून आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. वेलकम, स्वागत आहे तुमचं. गोलंदाज राज खडके बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. नुकतीच मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांना मिळाली राज खडगे आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. सुरुवातीला आपण पंकज भोले यांना पाहिलं. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळलेत आणि कळवले हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाला टाकावा लागेल ही सूचना पंचांनी केली आहे. वाईड बॉल, अवांतर धाव. पंकज भोले यांना देखील इलेक्ट्रिकल स्कूटी मिळाली नुकतीच. मानकिवली संघ सध्या भन्नाट फॉर्मामध्ये. ज्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे केला फलंदाजाने परंतु यश आलं नाही. चांगला बॉल, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते आणि विकेट टेकर आहे, स्ट्राईक बॉलर आहेत मानकिवली संघासाठी. गोलंदाज राज गडगे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. स्ट्राईक बॉलर आहेत सध्याच्या घडीला. अप्रतिम बॉल, इथे मात्र अँगलनं मात दिली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेग आहे आणि वेगासोबत नियंत्रण देखील खूप चांगलं आहे राज खडके यांच्याकडं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला बॉल जर तुम्ही बाजूला ठेवला तर पुढचे 2 बॉल अप्रतिम पाहायला मिळालेत आणि खासियत आहे राज खडके यांची. सागर स्ट्राईक एंडवरती. ऑलरेडी शपल लाईन मध्ये आले होते. यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला होता. टॉपेज जरूर होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला मात्र रोखलंय शेवटच्या क्षणाला. सीमारेषेनजीक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 8 विदाउट लॉस. चांगली सुरुवात इथे बॅटिंग टीमने देखील केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाहीत परंतु 10 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. ज्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील असफलता तुम्हाला पाहायला मिळेल. काही बॅटर असे असतात ज्यांना ऑन साईडला फक्त खेळणं पसंत असतं आणि शफल लाईनमध्ये ऑलरेडी येत आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलची जी लेंथ आहे ती शॉर्ट करण्याचा प्रयत्न बॅटर करतायत कारण लेंथ ऑलरेडी राजगडगे पुढे टाकतायत परंतु बॅकफुटला जात असताना लेंथ शॉर्ट करून प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि ते काम करणं इतक्या वेगवान गोलंदाजाला खूप कठीण जात आहे मैदानावरती फलंदाज सागर यांना. यावेळेस मात्र आपण पाहिलं अगदी जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आहे परंतु यावेळेस देखील मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार नाही आणि 2 षटकांचा खेळ. या ठिकाणी षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ आहे. एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. जो पहिला बॉल अवांतर टाकला होता. 6 बॉल ऑलरेडी डिलिव्हर झालेत. 1 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. लेंथ बॉल होता आणि यावेळेस चुकले नाहीत फलंदाज. यावेळेस सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. अगोदर आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना लक्षात आलं की घी अब सीधी उंगली से निकलेगा आणि ठोकलाय. एक जबरदस्त षटकार. 6 धावा. या षटकाचा फिनिश मात्र गोड केलाय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय गजेंद्र गडगे साहेब अर्थातच पिंट्या शेट यांचं आगमन झालं. या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आपण पाहतोय
गजेंद्र गडगे साहेब असतील, किरणजी राऊत साहेब असतील, बालकृष्ण मुंडे, निखिलजी चव्हाण आणि मयूरजी केने या पाचही मित्रांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला लाभली आहे, त्यामुळे त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर रद्दी क्रिकेट स्पर्धा आपल्याला 1 एप्रिलपासून पाहायला मिळेल. बाईकचा शोरूम दहिवली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तब्बल 13 बाईकसह ती स्पर्धा आपण पाहतोय. दहिवली चषक, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक गजेंद्र गडगे साहेब आणि त्याच्या साथीनं बालकृष्ण मुंडे, निखिलजी चव्हाण हे देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक मनपूर्वक स्वागत. आक्रमण केलं सागर यांनी शेवटच्या बॉलवरती. त्यांना लक्षात आलं की आडव्या बॅटनं आता काम चालत नाही आहे, मग सरळ बॅटने प्रयत्न केला आणि त्यामध्ये सफलता मिळाली. बऱ्याच वेळा सरळ सरळ देखील कामं होतात, परंतु तिथे फलंदाजांनी खूप प्रयत्न केले आडव्या बॅटने, परंतु सफलता मिळाली नाही आणि शेवटच्या बॉलवरती प्रहार केला, षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 14 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज पंकज भोले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं पॉईंट आणि गलीच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये जाईल सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं. गोलंदाजीच्या गतीचा उपयोग फलंदाजाने केलाय आणि ठोकलाय आमदार चषकामधला दमदार चौकार. धावपलकावरती 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती. सुरुवातीला संत असणारा धावफलक पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. ज्यावेळेस देखील बॅकफुटवरून आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॅकफुटला ऑलरेडी दाखल झाले होते. पंकज भोले यांनी पाहिलं, लेन पुढे ठेवली, परंतु खांद्याचा अतिरिक्त वापर केलाय. पहा, हे ॲडव्हान्टेज मिळतं अनुभवाचं. अनुभव आहे पंकज भोले यांच्याकडं. पाहिलं फलंदाज बॅकफुटला तयार आहेत आणि लगेच लेंथ बॉलची पुढे, परंतु अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि फलंदाजाला तिथे चकवा दिलाय. चांगला बॉल. पंकज भोले यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. अकॉर्डिंग टू प्लॅन गोलंदाजी ते करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक झेल टिपतील. आली आहे सफलता. फलंदाज बाद. विकेट. बाद झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. कुंदन दाखल झालेत आणि 45 नंबरची जर्सी कुंदन यांनी परिधान केली. 45 नंबरची जर्सी भारताचे सध्याचे विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांचा क्रमांक 45 आहे आणि ICCच्या सर्व फॉर्मॅटमध्ये एकमेव जगामधला कर्णधार आहे ज्यांनी भारतीय संघाला फायनलमध्ये नेलेलं आहे, रोहित शर्मा. आणि त्यांची जर्सी मात्र परिधान केली. खरं तर ट्रेंडिंगला नाव आहे. वन डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं रोहित शर्मा यांच्या नावावरती आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानावरती क्रमांक 3 वरती कुंदन भोसले दाखल झालेत. केबी मैदानावरती दाखल झालेत कुंदन भोसले. आणि पहिलाच बॉल रोहित शर्मा स्टाईलनं पूल करतायत कुंदन भोसले. रोहित शर्मांची आठवण फक्त फॅन नाही आहेत तर त्यांचे भक्त निस्सिम भक्त आहेत आणि पहिल्या बॉलवरती पूल केलाय. पूल आणि बॉल झालाय गोल. ठोकलाय षटकार. ज्यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, दिशाहीन हा बॉल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती कुंदन भोसले मैदानावरती आलेत आणि फक्त आले नाहीत तर आल्या आल्या आपल्या आगमनाची दखल गोलंदाज पंकज भोले यांना देखील घ्यायला लावली आहे. अवे फ्रॉम दी बॉडी टाकण्याचा प्रयत्न पंकज भोले यांनी यावेळेस केला, कारण माहिती आहे पाठीमागच्या बॉलवरती पूल आणि पॉवरफुल षटकार आपण पाहिलाय.
अकॉर्डिंग टू प्लॅन गोलंदाजी करतायत. पहा गोलंदाजी कधीतरी मोठा फटका येणं स्वाभाविक आहे, परंतु पंकज भोले यांच्याकडे प्लॅन बी देखील रेडी आहे. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिजनला यावेळेस गाईड केलं होतं बॉलला. एक धाव तर प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न ओ येस नो कन्फ्युजन आणि 2 धाव. ओ डिरेक्ट हिट. वड काय मैदानावरती घडतंय. अनेक घडामोडी घडल्या, परंतु यावेळेस डिरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद विकेट. तर हिटमॅन रोहित शर्मा त्यांचं गाणं देखील आपण ऐकलं. आणि हे डीजे मास्टर आमचे प्रेझेन्स ऑफ माइंड असतात. गणेश पाटील सर आपलं देखील कौतुक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. मोहन मैदानावरती दाखल झालेत. सागर इरमाळी धावपास झाले, ज्याने हिट केले त्याचं देखील कौतुक. हेमंत मराठे तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि लहानपणी लगोरे खूप जास्त खेळल्यामुळं तिथे फायदा झाला हेमंत मराठे यांना. धावा स्वरूपामध्ये विकेट आली. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मोहन मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज पंकज फोले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत, म्हणजे फलंदाज कुंदन भोसले पुन्हा एकदा समोर असतील. या ठिकाणी पंकज फोले यांच्या ऑलरेडी एक षटकार आलाय. ज्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटच्या अगदी जवळून बॉल गेलाय. रिॲक्शन पाहायला मिळाली पंकज यांच्या माध्यमातून. बॅटच्या जवळून गेला, एजच्या अगदी जवळून. आणि इथे षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 26. गडी बाद झाले 2 बाद 26 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अर्थात ड्रिंक्स ब्रेकचा टाइम आहे आणि डीजे मास्टरकडे संधी असेल. स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक तिथेच आहे, त्यामुळे आपण पाणी तिथेच घ्या. मैदानाच्या चारपदे आपण ड्रिंक्स ब्रेकची व्यवस्था केली आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. खरं तर गजेंद्र गडगे साहेब अर्थातच पिंट्या शेठ यांचं आगमन झालं, त्यांचा सन्मान आपण करू. मी सदा शेठ यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पिंट्या गडगे साहेबाचा सन्मान करा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये बाईक लाभली आहे. पिंट्या शेठ गडगे या पण तुमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण पिंट्या शेठ गडगे यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ दिला. तदनंतर प्रवीणजी गडगे आपण या आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सदाशेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर हरेजी धुळे साहेब जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचे धाकटे बंधू सदाशेठ धुळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झाले. खरं तर गणेशजी सातपुते, अभयजी अडोळे, आशिषजी कुंभार आणि राहुलजी घोलप या मान्यवरांचं आगमन झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. संतोषजी इरमाळी जवळी गावचे उद्योजक यांचंही आगमन झालं आहे. खरं तर आमचं लक्ष नव्हतं. संतोषजी इरमाळी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि या ठिकाणी धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. ज्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. 2 धावांचा प्रयत्न. रिस्क आणि रिस्क सोबत रिवार्ड देखील यावेळेस मिळालाय वाटतंय. पंचांनी जरूर तिसऱ्या पंचाने रेफर केले, परंतु बॉडी लँग्वेज फलंदाजी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. चेक केलं जाईल आणि टीव्ही अंपायरकडे आता निर्णय असेल. डिसिजन पेंडिंग DRS त्याची मदत घेतली जाते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मदत तिसरे पंच घेतील. टीव्ही अंपायर आणि त्यांना
आणि कळवलंय इट्स नॉट आउट. बॅट ड्रॅग केले होते आणि चांगला निर्णय बॅटरनं तिथं घेतला. चांगलं टेक्निक पाहायला मिळालं बॅट ड्रॅगिंगचं आणि त्या माध्यमातून फलंदाज बचावलेत. 28 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा प्रशांत. क्लीन बोर्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गोल केली आहे, फलंदाज त्रिफळाजीत, विकेट. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दाखल झाले असतील. त्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहे, आपल्याला विनंती, आपण देखील मंचावरती यायचंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखी एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि पुन्हा एकदा फलंदाजाची दांडी गोल केली आहे. वन मोर विकेट. फलंदाज दाखल झाले असतील. मानकिवली, चौवेली, शिरगाव, आजूबाजूच्या परिसरामधील करवई असेल, जोवेली गाव, चामटोली गाव, कासगाव आणि पोद्दार या सर्व भागातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक दाखल झाले असतील त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय हरेजी धुळे साहेब या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांना विनंती, आपण या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉलर ऑन विकेट हॅट्रिक. ओ कमालीची गोलंदाजी यावेळेस. वाईट बॉल, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. पहिले 2 बॉल खूप कमालीचे पाहायला मिळाले प्रशांत यांच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. प्रथमेश मैदानावरती दाखल झालेत. आणखी एक बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती 2 सफलता आणि जिथून सागर धावपास झाले. खरं तर डायरेक्ट हिट, थोडेसे लेजी धावले सागर. त्यांना असं भासलं की हिम्मत मारा हिट करणार नाहीत, परंतु तेच झालं, चूक झाली तिथे आणि धावपास झाल्यानंतर थोडीशी उतरती कळा. यावेळेस आपण पाहतोय सुपला शॉट बिहाइंड द विकेट. धावा मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड वेगवान या मैदानाची. सुपला शॉट स्कूप केलाय आणि धावा मिळतील 4 चौकार. तिलकरत्न दिलशान यांनी सुरुवात केली या फटक्याला. त्याच्या अगोदर देखील काही खेळाडूंनी खेळला असेल, परंतु खूप जास्ती टाइम तिलकरत्न दिलशान यांनी असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. दिल स्कूप म्हणून देखील या फटक्याला काही काळ ओळखलं जायचं, परंतु स्कूप. आणि योगेश वाघ यांच्या संकल्पनेमधून आपल्या घरामध्ये सूप असतं धान्य नीट करण्यासाठी आणि त्याला अनुसरून त्याने त्या फटक्याला एक नाव दिलं, सुपला शॉट. आणि सूर्यकुमार यादव यांच्यापर्यंत देखील सुपला शॉटचं खरं तर ट्रेडमार्क पोहोचला आणि या ठिकाणी फलंदाज कॉट बिहाइंड होतील. लिडिंग एज लागलं. पंकज भोले चूक करणार नाहीयेत आणि आली विकेट. फलंदाज बाद.
खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 33 असतील आणि गडी इथे बाद झालेत. एकूण तब्बल 5 गडी बाद झालेत. 5 बाद 33 धावा धावफलकावरती. थोडीशी चांगली बॅटिंग अंतिम षटकामध्ये इथे करावी लागेल शिरगाव संघाला. नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ सध्याच्या घडीला मैदानावरती खेळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली याची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हेमंत मराठे अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. श्री गणेश मानकिवली संघासाठी या सध्याच्या हंगामामध्ये अतिशय फॉर्मात असणारा संघ आहे आणि मला वाटतं 8 ते 15 दिवसाच्या अंतरामध्ये 2 खेळाडूंनी लगातार मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जिंकल्यात. ते दोघेही आज प्रतिनिधित्व करतायत. त्या ठिकाणी मानकिवली संघाचा त्याच्यामध्ये पंकज भोले आणि राज गडगे यांच्या नावाचा उल्लेख आपण करूयात. 33 धावा धावफलकावरती. हेमंत मराठे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल हवेत लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. हेमंत मराठे यांच्यावरती आक्रमण. बिग हिट षटकार. कुंदन भोसले यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हा दुसरा षटकार आहे कुंदन भोसले यांच्या बॅटमधून. कुंदन भोसले जेव्हापासून मैदानावरती दाखल झालेत रोहित शर्मा यांच्या ते निश्चिम भक्त आहेत आणि 45 नंबरची जर्सी धरून परिधान केली आणि रोहित शर्मा स्टाईल फलंदाजी देखील ते करतायत. त्यावेळेस देखील बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त झाली आहे. फेकी थोडीशी वाईड आली आहे आणि त्याचाच परिणाम इथे 2 धावेंमध्ये रूपांतर झालं. एका धावेचं थोडेसे अडखळले. थोडासा पॉज घेतला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. रोहन थोडेसे थांबलेत आणि ॲक्युरसीमध्ये थोडीशी फेकी जर गेली असती तर कदाचित धावबा स्वरूपामध्ये विकेट देखील येऊ शकली असती. परंतु कुंदन भोसले यांनी रिस्क घेतली. त्यांना माहिती आहे अंतिम षटक आणि स्ट्राईक त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कुंदन भोसले रिस्क सोबत रिवार्ड त्यांना मिळाला आहे. 2 धावा प्राप्त केल्यात. धावफलक पुढे जाईल वेगाने. 41 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर आरामात प्राप्त झाली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न करतील आणि डेंजर एंडला धावत आहेत कुंदन भोसले. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्यात. कदाचित थ्रो जर बॉलिंग एंडला गेला असता तर 1 धाव वाचली असती. परंतु कुंदन भोसले यांची विकेट महत्त्वाची आहे हे देखील मानकिवली संघ जाणतो आणि त्याच एंड थ्रो आला विकेट किपरच्या एंडनं आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. कुंदन भोसले फिनिशिंग टच डावाला देण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एका धावेचा प्रयत्न झाला. हेमंत मराठे तिथे आहेत. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. कुंदन भोसले आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती उमेश आहेत. वैयक्तिक 18 धावेंवरती कुंदन भोसले नाबाद आहेत. मॅच डिफायनिंग नॉक आतापर्यंत खेळलाय. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव तर प्राप्त केली आहे. कुंदन भोसले स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छित आहेत. दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला एकाच एंडला आहे आणि ही सोपी संधी आहे धावबाद करण्याची फलंदाजाला आणि फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. कुंदन भोसले शेवटच्या बॉलवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. एखादा मोठा फटका आणि एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 8 वरती हेमंत मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 8 वरती हेमंत पवार मैदानावरती दाखल झालेत.
परंतु कुंदन भोसले यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आत्मविश्वास तर स्वतःवरती दाखवला आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. अंतिम बॉल बाकी आहे आणि अंतिम बॉलवरती एखादा जर मोठा फटका आला तर एक सन्मानजनक टोटल उभी राहू शकते, हे कुंदन भोसले यांना देखील माहिती आहे. शेवटचा बॉल हेमंत, शेवटचा बॉल पुढ्यात टाकला होता. यावेळेस आपण पाहिलं बॉल ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, वेगाने ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, परंतु अंतिम बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि शेवट या डावाचा घोड केलाय कुंदन भोसले यांनी. 22 धावांचा स्टँडिंग नॉक क्रमांक 4 वरती येऊन 3 वरती येऊन कुंदन भोसले यांचा पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली आणि खरं तर डावाला फिनिशिंग टच कुंदन भोसले यांनी दिले आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 49 धावा. 50 धाव्यांचं लक्ष असेल या ठिकाणी श्री गणेश मानकिवली संघासमोर. आणि ज्यावेळेस खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल, अर्थात खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल, पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. संघाचे संघनायक आपला विनंती, आपण त्वरित टॉससाठी यायचे. टॉस संपन्न केला जाईल. राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि जांभिवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा ही विनंती आहे. विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न करू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जोडले जा. कुळगाव टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम जांभिवली कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. सन्मान देखील आपण करणार आहोत. गणेशजी सातपुते, अक्षयजी आडोळे, आशिषजी कुंभार आणि राहुलजी गोलप आपल्यास विनंती, आपण व्यासपीठावरती थांबा. आपला सन्मान आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नामांकित उद्योजक सन्माननीय विजय सिंग साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय विजय सिंग साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि क्रिकेट प्रेमी सन्माननीय मच्छिंद्रजी धुळे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय गजेंद्रजी गडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूने राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ जांभिवली आपला खेळताना पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. काटा असा कॉल आहे आणि छापा आलाय. दादा आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचे. सर अमित सर प्लीज स्टे एअर. विनंती, आपण थांबा. दादा जांभिवली संघाचे संघनायक आपण देखील थांबायचे. जांभिवली संघाचे संघनायक आपण या. अमित सर, टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलात? क्षेत्ररक्षकच घेतो टॉस जिंकल्यानंतर. चेसिंग आम्हाला सोयीस्कर पडतं. टॉस जिंकल्यानंतर चेसिंग करणं तुम्हाला आवडतं. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन खूपच सुंदर आहे आणि रात्रीचं जे आयोजक आहे ते खूपच छान आहे. टॉस जर जिंकला असता जे गौलोबा जांभिवली संघाने, तर निर्णय काय असता? बॅटिंगचाच निर्णय असता, कारण की आम्ही बॅटिंगच करतो प्रत्येक वेळेस टॉस जिंकून. निर्णय कुठेतरी तुमच्या पथ्यावरती पडलाय प्रतिस्पर्धी संघात असं म्हणायला वाव मिळतो. काय सांगाल? काय ना, बरं वाटतंय. टॉस हारलो तरी पण आम्हाला पाहिजे होतं तेच भेटलंय तरी. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? पहिलं पर्व आहे, परंतु नेत्रदीपक आयोजन आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? ऐकायला आवडेल. आयोजन खूप सुंदर केलंय दादांनी आणि ते आम्हाला एंट्री दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानतो आम्ही. थँक्यू. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट.
आणि या ठिकाणी टॉस बॉक्समधून ही न्यूज आहे, राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम ते गोलंदाजी करतील, ही न्यूज टॉस बॉक्समधून आहे. आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. सर वेलकम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल हरीशजी धुळे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. मी गणेशजी सातपुते साहेबांना विनंती करेल आपण पुढे या, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. गणेशजी सातपुते यांना विनंती करेल आपण पुढे या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार हरीशजी धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार पाडेल. टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय तब्बल 50 धावाचं टार्गेट आहे आणि आता त्याच धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. राज गडगे आणि त्याच्या साथीनं पंकज भोले. पहिला बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक उपस्थित, वेगाने एक सिंगल एक पडण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि अखेर मेथी एक चिकी सिंगल. गोलंदाजी बारकपती गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय गोलंदाज हेमंत पवार. हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी बारकपती पार बेल. दोन्ही बॅटर आपण पाहतोय भन्नाट फॉर्ममध्ये. दोन्ही बॅटरना आपण पाहतोय एक एक बाईक जिंकली आहे मराठो सिरीजच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करेल अभयजी अडोळे आपण पुढे या, आपलाही सन्मानाचा स्वीकार आपण करा. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं बडपूर्वक स्वागत. एक सिंगल धाव फलकावरती एकपट्टी गेली. हरीशजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मंचावरती करतोय. शुभ सन्मान या मंचावरती होत असताना अतिथी देव भव याप्रमाणे आता ही संस्कृती इथे मात्र जपली जाते. आशिषजी कुंभार आपल्याशी विनंती आपण पुढे या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, एसच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. पंकज भोलेला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. गुलाब यांनाही विनंती आपण पुढे या, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मयूरजी शिंदे आणि राहुलजी गोलब आपणास विनंती आपण पुढे या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मयूरजी शिंदे आणि राहुलजी गोलब या दोन्ही मान्यवराला विनंती आहे आपण पुढे या, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. इनाईट नंबर 3 वरती नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल रोहित मराडे. हा खेळाडू आता मैदानाच्या दाखल झालाय. 50 धावा इथून चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने सलामी जोडी आपण पाहिली. राज गडगे पंकज भोले हे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये जरूर पाहिलेत, परंतु पहिला बॉल फेस करत असताना पंकजला इथून मैदान सोडावं लागलंय. नवीन खेळाडू मैदानावरती रोहित मराडे आता दाखल झाले. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय हे देखील पाहावं लागेल, कारण समोरचा संघ देखील एक नामवंत संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सागर इरमाळी आणि त्याची सेना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या डावामध्ये सागर आऊट झाला, तो देखील धावचीच्या स्वरूपात, त्यामुळे धावफलक थोडंसं कमी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु या धावा देखील पुरेशा आहेत या मैदानावरती. यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण याच धावा चेस करत असताना आदर्श वांगडी संघाच्या विरोधात जांताराचा बदलापूर संघाने तो सामना गमावला होता, परंतु इथे घडणार काय पाहावं लागेल या मॅचमध्ये. खोदून काढलाय, फटका चांगलाय, पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित, धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु पुण्यापुढे थांबवलंय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, उमेश पवार होते, ज्यांनी मात्र बॉलला अडवलंय. दरम्यान एक चिकी सिंगल फलकावरती जोडली गेली. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले ऑन आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हाफ ट्रॅकर बॉलला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान यशांच्या मागे कुंदन भोसले पोहोचलेत, त्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर रोहित भगवान मराडे या खेळाडूला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट.
हरीजी धुळे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर महेशजी धुळे असतील, महेंद्रजी धुळे असतील, प्रतीक कडव, सचिन धुळे यांच्याही सुप्रातून साकार झालेली स्पर्धा. हरीजी धुळे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून दिगंबर सुरोशे यांना ओळखलं जातं. त्यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर 50 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. 2 बॅटर आऊट झालेत आणि या 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या बरोबरती सिंगल आली होती, तदनंतर एकामागे एक 2 बॅटर सलग आता आऊट झालेत. नवीन खेळाडू मैदानावरती कुमार जगन नवले हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. राईटम ओव्हर द विकेट हेमंत. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅट आणि बॉलचा संपर्क जसा झाला असं वाटलं होतं इनफिल्डला क्लिअर करेल बॉल, परंतु बॉलने मात्र सीमारेषेला क्लिअर केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक देखना स्ट्रोक, चौकार. जसं चौकार म्हटलं ना, निलेश मराठे यांची मान घरकन फिरली. हा षटकार आलाय. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 7 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती कुमार नवले. या बॅचमध्ये पहिला बॉल तो फेस करतोय, त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे, 50 धावा इथून चेस करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला देखील शिरगाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. या मैदानावरती चांगला खेळ त्यांनी देखील दाखवलाय. इथे 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 घडलंय काय तर पहिला बॉल षटकार जरूर ठोकलाय, परंतु पुढच्याच बॉलवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. कुमार नवलेला इथून मैदान सोडावं लागतंय. बॅटर आउट. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील साहेब ते देखील जोडले गेलेत. त्यांचंही बरपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे बरपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. मयूरचा पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय. बॉल चालला डीपमध्ये. मडावरून खेळाडू मागे येतोय, परंतु लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे एकवटी जाईल. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. चांगला माइंडसेट होता. खरं तर गुरुदास तुम्ही पाहताय, गुरुदाची बारकवरती मयूर जाधव आता दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात मी म्हणेन राज गडकेचा चांगला माइंडसेट होता, कारण त्याला माहिती आहे एकामागे एक बॅटर आउट होत चाललेत आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा आहे. याच अनुषंगाकडे इथे मात्र सिंगल धाव एकवटली आहे. धावफलक 8. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, जरूर संपर्क नव्हता इथे देखील बॅट आणि बॉलचा, त्यामुळे इस्टेटच्या मागे बॉल ट्रॅबल झाला. मिळेल ती धाव मिळणार नाही आहे. डॉटबॉलची समाप्ती होत असताना 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावफलकावरती फक्त रे फक्त धावा तुम्हाला पार भेटतील 8. 8 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 8च धावा आता धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम शिरगाव. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील. फलंदाज बाद LBWच्या स्वरूपात प्रशांत भोईरला देखील मैदान सोडावं लागतंय. धक्के पे धक्का. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व दिनेश हरिश्चंद्र धुमाळ साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं केदार शासने यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय नरेंद्र माळी. हा खेळाडू तुम्हाला पार बेल. पंच आमच्याकडे बढतात इशारा त्यांचा आपल्याला पार मेल नक्की येतोय काय. हळवार पद्धतीने ते वळलेत. रिबसचा पवित्रा घेतलं होतं बॅटर नरेंद्रनं, परंतु पंच काय इशारा करतात हे देखील पाहावं लागेल. डॉट बॉल. तुम्ही त्या मनस्थितीमध्ये होते. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पार बेल. 20 बॉलचा खेळ शिल्लक. या बॅचमध्ये अजूनही 42 धाबाची गरज. जवळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे फटका चांगला आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. बऱ्याच काळानंतर एक सिंगल येते आणि सिंगलवरती थांबावं लागते कारण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं तुम्हाला पार मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 धाबा. धावफलकावरती जोडल्या गेल्यात 2 धाबा. 5 चेंडूमध्ये मयूर जाधवने आतापर्यंत खर्च केल्यात, त्यामुळे चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. या बॅचमध्ये शिरगाव विरोधात मानकिवली अशी मॅच रंगतीये. पूर्णपणे थोडंसं बॅकफुटवरती संघ बॅटिंग करत असताना मानकिवली तुम्हाला जरूर पार मिळेल. या बॅचमध्ये धाबा यायला हव्यात ती मानकिवलीसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला धाबा रोखण्याचा प्रयत्न केलाय. 1 मोर डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहिलं हेमंत पवारनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता इथे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. फक्त 2 धाबा खर्च केल्या मयूर जाधवनं 2 षटकाच्या अंती. बारा चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 41 धाबांची गरज. जोविरी सी टीमचे कॅप्टन गणेश इरमाळी यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. दिनेशजी धुमाळ साहेबांनी सांगितले सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम मानकिवली संघासाठी. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला आणि नरेंद्र बाळी येथे मात्र रुसला कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. फरदच बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय हेमंत मराडे. हा खेळाडू तुम्हाला पार बेल. फुलटॉस बॉल होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट सागर इरबाळीला सांगितलं. इथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पुढचा बॉल. 17 बॉलचा खेळ शिल्लक. 41 धाबांची गरज या मॅचमध्ये. सभेकरण थोडंसं आता जड झालंय असंच म्हणावं लागेल. इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर एक पडली. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. हे मैदान लकी आहे मी म्हणेन राज गडगेसाठी, कारण याच मैदानावरून त्यांनी एक बाईक जिंकली आहे.
खरं तर सावरीची स्पर्धा त्यांनी गाजवली होती, परंतु आता या मैदानावरती कसा खेळ तो करेल. गोपडीसारखी बॅट फिरवली, ऑन साईडला बडवलाय, लॉंगॉनला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान एक चिकी सिंगल येते, एक पटी जाती आहे आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 1-11. परंतु ती स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये होती आणि ही स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळे इथून धाबा बनवावा लागतील. यावेळेस ऑन साईडला खेचलाय, हा फटका फसला की काय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल त्यानं स्वीकारलाय. हेमंत भगवान मराडे या खेळाडूला देखील आता मैदान सोडावं लागतंय. फटका फसला, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती ललित मराडे. पहिला बॉल अडवा बॅट घेतला की आपण खेळण्याचा प्रयत्न, टिपत क्षेत्ररक्षक पोहोचतोय, वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जी ओळख आहे ललित मराडेची तीच ओळख तो दाखवतोय. 2 बाईक आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत आणि मैदानावरती आपण पाहतोय जिथून खेळ बंद केला होता तिथून सुरुवात करतोय, त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. बाहेर इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली पाहायला बाली. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती 15 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे, कारण 50 धावाचं टार्गेट होतं या बॅचमध्ये. त्याच अनुषंगाने बॅटिंग करायची होती, परंतु एकामागे एक फलंदाज बाद झाले. पंकज बोले जेव्हा पहिल्या बरोबर ती आऊट झालाय ना, हे परमनंट नाही आहे टीम मानकिवलीला, कारण आज देखील आपण पाहिलं पूर्णपणे संघ बाकफूटवरती आहे. परंतु 12 मध्ये 35 चेस होतील का, इथे मात्र सागर इरमाळीची सेना पुन्हा एकदा इथे मात्र रोखण्यामध्ये कामयाब होईल. या मॅचमध्ये घडणार काय हे आपण पाहणार आहोत. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक 35 धावांची गरज, परंतु ड्रिंक्स बॅन मद्राच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली उपस्थित आहे, त्यामुळे आपण देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. नेहमीच ऐकले गणेशच्या माध्यमातून आणि आता देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं तो काम करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली हा संघ जर इथे विजयी होतोय तर दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोरदा तुम्ही पाहताय गोरदाची बारपती दाखल झालाय. मयूरचा पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टिपिंगचा नो. इथे मात्र आपल्याला जोर पार मेल पंचाच्या बाजूतून सांगण्यात आलं की हा चेंडू नो आहे. फ्रीडचा इशारा त्यांनी केलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. 34 धावांची गरज आहे या बॅचमध्ये. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला वेग भन्नाट आहे. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगानं सध्या गडीला बीट करतोय या बॅचमध्ये. इथे देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इष्टाच्या स्वरूपात धाव बहाल केली. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, कारण सलग 2 चेंडू खराब जरूर आले तर देखील धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरिता अजूनही 33 धावांची गरज आहे. राज गडगे हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. यंगस्टर खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय.
टीम श्री गणेश मानकिवली संघासाठी परंतु तो सलामीला आलाय, त्याच्यावरती जिम्मेदारी आहे, इथून जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. दुसऱ्या बाजूला मयूरने देखील षटक क्रमांक 2 टाकत असताना फक्त 2 धाबा खर्च केल्यात. रन विकेट. बॅटची कडा आहे, एस्टनच्या मागे यष्टीरक्षकानं चूक केली आहे आणि अखेर शिल्लक या बादपत्ता जिंकण्याकरिता 24 धाबाची गरज. 7-24 समीकरण आपला जरूर पार मिळेल. 7 चेंडू 24 धाबा. गुरुदास सज्ज होतोय मयूर. राऊंड द विकेट. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवलाय. बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल तिथे एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत आणि अखेर 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॅटर ललितला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हा खेळाडू आता दाखल झाला. परागजी सरमळकर सरांचं आगमन झालंय. जे पंच आहेत या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता टीम श्री गणेश मानकिवली या टीमला अजूनही 23 धावांची गरज आहे या बॅचमध्ये. पहिला बॉल पंच वळलेत, इशारा काय करतील पाहावा लागेल. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अजून या बाजमध्ये 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. या बाजमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील रोहन हिरामन गायकर हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या साथीनं आपण पाहतोय राजविलास गडगे हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. इथून गोलंदाजी बारपती गोलंदाज षटक क्रमांक 5चा खेळ आपल्याला पार मिळेल. गोलंदाज शिवम आहेत गोलंदाजी बारकवरती. जीवम यावेळेस फटका तर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जीवनचं केलंय. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल सीमा पार. हा षटकाराला 16 धाब्याची गरज. बॉलचा खेळ शिल्लक. त्या 5 पदे जिंकण्याकरता अजूनही 16 धाबाची गरज. गोलंदाज जीवन सज्ज होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. बाटची कडा घेतली त्यांच्या मागे. यष्टी रक्षकांना हा झेल टिपलाय आणि अखेर रोहन गायकरला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती निलेश मराडे आता दाखल झालेत. या 5 मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 16 धाबाची गरज. गोलंदाज जीवन चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू खराब जरूर टाकले परंतु एक षटकार देखील वसूल केला. इथे देखील हा फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2-2 येतील. त्यांच्या अबाकाच्या बाहेर की आतमध्ये पाहावं लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 50 धाबांचं टार्गेट सेट करत असताना मी म्हणेन थोडासा पिछाडीवरती पडलाय संघ श्री गणेश मानकिवली. कारण अजूनही येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धाबाची गरज या 5 मध्ये. एकामागे एक फलंदाज आउट होत गेले त्यामुळे संघ थोडासा अडचणीत सापडला. विनंती आहे जोवेली खरबाई बानकिवली पोद्दार कासगाव चामटोली जोवेली पाडा दहिवली जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हरिजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून कळवण्यात आले की सर्व मान्यवर जे मात्र इथे दाखल झालेत त्यांना विनंती आपण मंचावरती या. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे आता काही चेंडूचा खेळ शिल्लक.
इथे फटका हा चांगला आहे. टिपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. निलेश मराठेने ठोकलाय षटकार, परंतु थोडासा उशीर झाला. शिरगाव संघ अभिनंदन भागारामजी पवार आणि अभिनंदन टीम शिरगाव.